मी डॉक्टर सूर्यकांत मुंडे बाल रुग्णालय परळी वैजनाथ। आपल्याला आपले पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजयजी मुंडे साहेबांविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे। आपल्याकडे गेल्या 2 वर्षापूर्वी कोरोनासारखी महामारी आली होती। त्या काळामध्ये मुलं आई वडिलांना विचारत नव्हते आणि आई वडील मुलांना विचारत नव्हते आणि जे पेशंट इथं आमच्याकडे ॲडमिट होते त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती। अशा काळामध्ये बऱ्याच पेशंटचे मुलगा आणि आई वडील म्हणून धनंजय मुंडे साहेबांनी ही गोष्ट लक्षात येताच एक खानावळ चालू करून परळी शहरातील शासकीय तसेच सर्व खाजगी रुग्णालयातील पेशंटसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था सुरू केली। त्यामध्ये त्यांना सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचे जेवण असे पुरवठा केला। त्याचप्रमाणे कोरोनाच्या काळामध्ये रेमडेसिवीरसारखे अतिशय महागडे औषध कुठे मिळत नव्हते, ते धनंजय मुंडे साहेबांनी स्वखर्चाने आणून परळी शहरातील सर्व दवाखान्यांना पुरवठा केला। आणि याचप्रमाणे महत्त्वाचा जो प्रश्न होता ऑक्सिजनचा, सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळी देशामध्ये तुटवडा पडलेला असताना त्यांनी मुंडे साहेबांनी बीड, जालना, औरंगाबाद आणि नांदेड या शहरातून ऑक्सिजनचा आणून सर्व दवाखान्यांना पुरवठा केला। एक काळ तर असा आला होता माझ्या दवाखान्यासाठी माझ्याकडे 50 पेशंट ॲडमिट होते आणि माझ्याकडे फक्त 4 सिलेंडर होते उपलब्ध। आणि त्यावेळेला मी धनंजय मुंडे साहेबांना म्हणलं, जर ऑक्सिजन मला मिळाला नाही 4 तासात तर माझे सर्व पेशंट आपला जीव गमवतील। त्या काळामध्ये धनंजय मुंडे साहेबांनी अर्जंट जालन्याहून सिलेंडरची गाडी मागवली आणि ऑक्सिजनचा पुरवठा केला आणि माझ्या दवाखान्यातील सर्व पेशंटचा जीव वाचवला। असे वेगवेगळे महान कार्य धनंजय मुंडे साहेबांनी परळी आणि इतर शहरातील रुग्णांसाठी केलेले आहेत। अशा या महान नेत्यासाठी आणि मोठे काम करणाऱ्या नेत्यासाठी आपण त्यांची जी निवडणूक आता विधानसभेची घातलेली आहे, येणाऱ्या 20 तारखेला ते महायुतीचे उमेदवार आहेत, त्यांची खून आहे घड्याळ, त्याच्या समोरील बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करावे असे मी आपल्याला विनंती करतो।